रामकृष्ण. मी आई भक्तपरायण कुमारी शिवीला बाळासाहेब पाटील तुम्हा सगळ्यांना आव्हान करते. जसं या संतांच्या पदस्पर्शाने प्रत्येक माती पवित्र पावन होते आणि प्रत्येक दुःखापासून आपल्याला लांब ठेवते, त्याचप्रमाणे श्री सद्गुरू साईनाथ महाराजांच्या कृपेने 100 वर्षापूर्वी आलेली महामारी सुद्धा त्यांच्याच पीठाच्या त्या प्रदक्षिणेने आणि त्यांच्याच पीठाच्या त्या रेपणाने सगळी परिपूर्ण झाली होती. समाज उद्दिंगत झाला होता. अर्थात तीच संकल्पना कोरोनाच्या काळात सुद्धा ती पीठ पेरण्याची संकल्पना, एक श्रद्धा भाव या अनुषंगाने या शिर्डीनं अविरतपणे ती पाळली आहे. आणि आज गेली 7 वर्ष झालं 13 फेब्रुवारी या रोजी ही पीठ पेरणी, ही प्रदक्षिणा अखंडितपणे केली जाते. कारण भगवंताच्या नामाला काही काळवेळ नसतो, ते अखंडित करायचं असतं. माझे माऊलीभाग गोड म्हणतात, काळवेळ नाम उच्चारिता नाही दोही पक्षपाही उद्धरते. ज्याने ते केलंय त्याचा उद्धार हा निश्चित असतो. त्याच्यामुळेच लाखो भाविक या प्रदक्षिणेमध्ये पहिल्यापासून सहभागी होत आले आणि अजूनही सहभागी होण्याचा योग आपल्या पिढीला मिळतो. हे आपलं सद्भाग्य आहे की आपल्या काळामध्ये आपल्याला ही प्रदक्षिणा आपल्या हाताने किंवा आपल्या उपस्थितीमध्ये परिपूर्ण करता येते आणि त्या सौभाग्याचा वाटा आपल्या पदरामध्ये खाली जाणा खालीचा पडावा. मी सगळ्यांना आव्हान करते की महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जी मंडळी साई भक्त आहेत, जी मंडळी संत भक्त आहेत, त्यांनी पवित्र पावन होण्यासाठी या 13 फेब्रुवारीच्या प्रदक्षिणेमध्ये पहाटे 5 वाजता खंडोबा मंदिरापासून प्रदक्षिणा चालू होणार. तेव्हा माझी नम्र विनंती आहे की या संतांच्या मार्गदर्शनामध्ये आपला मोलाचा हातभार असावा आणि आपलं भाग्य आपण पुन्हा एकदा रेखाटावं, हे सामर्थ्य आपल्या पदरात पाडून घ्यावं आणि ही संतांची संगती जी आपल्याला माऊलींच्या पांडुरंग परमात्म्याच्या साईबाबांच्या कृपेने मिळाली ती अशीच पदरात पाडून घेऊन आपलं आयुष्य पुन्हा एकदा व्यवस्थित उत्तीर्ण करावं. रामकृष्णारी. जय श्रीराम. जय श्रीराम.